हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला. श्लोक क्रमांक 31. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. केशवा, ही लक्षणं मला विपरीत दिसत आहेत. ही लक्षणं काही ठीक नाही. तसेच युद्धात स्वजनांची हत्या करण्यात काही श्रेय आहे, स्वारस्य आहे असं मला वाटत नाही. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. येथे अर्जुन भगवंत श्रींना केशव असं संबोधत आहे. भगवंत श्रींनी केशी नावाच्या दैत्याचा संहार केला म्हणून भगवंत श्रींना केशव असे नाव प्राप्त झाले. अर्जुनाने हे संबोधन मुद्दामच वापरलं आहे. त्याला सुचवायचे आहे की भगवंत श्री आपण दैत्यानं ठार मारलं आहे. मला येथे माझ्याच नातेवाईकांना ठार मारायचा प्रसंग आला आहे, तेव्हा मला भलते काही करायचे नाही. येथे अर्जुन मनाने पूर्ण खचला आहे. त्यामुळे तो भगवंत श्रींच्या बाबतीत हे विसरला आहे की भगवंत श्रींनी दुष्ट अशा स्वतःच्या मामाला कंसाला ठार मारलाय. त्यांनी राक्षसी वृत्तीच्या आपल्या भाच्याला शिशुपालाला ठार मारलं आहे. येथे पश्यामी असं म्हटलं आहे. हे पश्यामी आत्ता या क्षणी दिसत असलेल्या गोष्टींसंबंधी आहे. अर्जुनाची जी शारीरिक दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे त्याला आत्ता या क्षणी काय काय वाटत आहे, त्याची त्याला आत्ता या क्षणी काय काय लक्षणं दिसत आहेत ती त्याला सांगायची आहेत. यास्तव त्याने येथे पश्यामी असं म्हटलं आहे. अर्जुन भगवंत श्रींना सांगत आहे की आत्ता त्याच्या शरीराची जी दशा झाली आहे ती लक्षणं काही ठीक नाहीत. अर्जुन अशुभ लक्षणं शुभ लक्षणं असा काही अर्थ आपल्या शारीरिक अवस्थेचा काढू पाहत आहे. कारण तो युद्धासाठी रणभूमीवर आलेला आहे. तो मोठा पराक्रमी, अनुभवी आणि या युद्धाची जास्तीत जास्त जबाबदारी ज्याच्या खांद्यावर आहे असा योद्धा आहे. अशा या योद्ध्याला ऐन रणभूमीवर ऐन लढाईच्या वेळी हे असं होणं नक्कीच अशुभ आहे. त्यामुळे अर्जुन या त्याच्या अवस्थेला अशुभ अवलक्षण मानत आहे. हे असं तो सांगत आहे कारण त्याचा सारासार विचार नाहीसा झालेला आहे. कारण त्याची ही अवस्था शारीरिक नाही, ती मानसिक आहे. तो मनाने खचलेला आहे. त्यामुळे त्याच्या शरीरावर परिणाम झाला आहे. मन खचलं तर शरीर त्याला साथ देतं, परंतु शरीर खचलं तर त्याला मन साथ देईलच असं नाही. उलट शरीर थकलं आणि मनाने उभारी घेतली तर शारीरिक आजारावर ते मात करतं. आत्ता रणभूमीवर स्वजनांना पाहून त्याचं मन दुर्बळ झाल्यामुळे त्याचे शरीरही दुर्बळ झालं आहे. त्याचं शरीरही दुर्बल झालं आहे. परंतु जर आत्ता येथे इतर कुणी शत्रू असता तर त्याच्या मनात त्यांच्या निर्दलनाचा विचार येऊन त्याचं शरीर लढाईसाठी वीरश्रीने फुललं असतं, फुलून आलं असतं. तेव्हा अर्जुन ही जी विपरीत म्हणून लक्षणं सांगत आहे तो त्याच्या दुबळ्या मनाचा खेळ आहे. एवढा मोठा पराक्रमी धनुर्धारी जगज्जेता अर्जुन एका क्षणात एकदम गलितगात्र झाला की त्याला धड उभंही राहायला येईनासं झालं. असं झालंय. असं काय घडलंय की एका क्षणात त्याचा शक्तिपात व्हावा? केवळ हा मनाचा खेळ आहे. बाकी त्याला काहीही झालेले नाही. नाटकात सिनेमात शारीरिक अभिनय करणारे मनाने निर्विकार असतात. शरीर काहीही हावभाव करत असलं तरी त्यात त्यांच्या मनाचा सहभाग नसतो. या उलट मन तळावर नसेल तर ते अभिनय करू शकत नाहीत. मूड नसेल तर त्या दिवशी ते काम करत नाहीत. तेव्हा येथे अर्जुनाच्या शरीरावर परिणाम झालेला नसून स्वजनांना मारण्याच्या नुसत्या कल्पनेने त्याचं मन खचलंय म्हणून त्याचा शरीरावर परिणाम झाला आहे.
न च श्रेयोनुपश्यामी हत्वा स्वजनमाहवे. येथे अनुपश्यमी असं म्हटलं आहे. याआधी या श्लोकामध्ये आपण पाहिलं की तेथे या क्षणी अर्जुनाला दिसत असलेल्या लक्षणांबद्दल तो बोलत आहे. येथे पश्चामीच्या मागे अनु शब्द मुद्दामहून वापरला आहे, कारण आता अर्जुन या लक्षणांमुळे पुढे काय होईल ते सांगत आहे. भविष्यकाळातील गोष्ट सांगण्यासाठी अनुशब्द पश्चिमीच्या मागे वापरला आहे. अनु म्हणजे मागोमाग, भविष्यात, पुढे येणारे. अर्जुन सांगत आहे की या अशा अशुभ अवलक्षणांमुळे युद्धात स्वजनांची हत्या करण्यात काहीही स्वारस्य नाही. त्यांना मारून काहीही फायदा होणार नाही. युद्धात दोन्ही बाजूंकडील लोक मारले जाणार आहेत. मग एवढा नरसंहार करून मिळालेले राज्य कोणासाठी करायचे, असा त्याला प्रश्न पडला आहे. कारण समाजाशिवाय दोन प्रकारचे लोक राहू शकतात. एक म्हणजे समाजाची दखल नसलेले, आजूबाजूला काही चाललेलं आहे याची कल्पनाच नसलेले लोक, स्वांत सुखाय असे लोक. त्यांना या जगात काही चाललंय याचा पत्ताच नसतो. त्यांच्या गरजा अशा काही वेगळ्या असतात की त्यांचे समाजा वाचून अडत नाही. आधुनिक जगापासून हे लोक 1000 योजने दूर असतात. दुसरे लोक समाजाबद्दल सर्व काही जाणत असतात, तरीही असे विदेही, वितरागी, बैरागी, संन्यासी यांना समाजाशी फारसं वैयक्तिकरित्या कर्तव्य नसतं. त्यांना एकांत जितका मिळेल तितके ते सुखी असतात. अर्जुन यांच्यामध्ये आहे. त्याला राज्य करायचं आहे. ते पाहण्यासाठी त्याला प्रजेची, लोकांची गरज आहे. लेखक लिखाण लिहितो ते वाचकांनी वाचावं अशी त्याची अपेक्षा असते. प्रेक्षक नसतील तर नाट्यचित्र प्रयोग करण्यात काही स्वारस्यच नाही. कौटुंबिक समारंभ तमाम नातेवाईकांना बोलावून त्या सर्वांच्या उपस्थितीत केले जातात. युद्धात सर्व नातेवाईक मारले जाणार असतील तर नंतर ते राज्य कोणाला दाखवायचं, असा अर्जुनाला प्रश्न पडला आहे. यातून एक गोष्ट ध्वनित होते की जर नातेवाईक हे शत्रू नसतील, इतर कोणी शत्रू असेल तर त्यांना मारून अर्जुन राज्य करू शकतो. त्याला तसे राज्य मिळाले तर त्याची हरकत नाही. केवळ नात्या गोत्याच्या प्रश्नाने तो मोहग्रस्त झालेला आहे. अर्जुन हा क्षत्रिय आहे. त्याला हिंसेचं वावडं नाही. रणांगणावर दोन्ही बाजूचं निरीक्षण करून युद्धामुळे उद्भवणाऱ्या संहारामुळे तो काही अहिंसक झालेला नाही. स्वजनांच्या हत्येची त्याला भीती वाटत आहे. तो जर खरोखरच अहिंसक झाला असता तर त्याचं शरीर मनामुळे खचलं नसतं. त्याने आपल्या नातेवाईकांच्या उल्लेखाऐवजी एकूण होणाऱ्या हत्येचा, नरसंहाराचा उल्लेख केला असता. अहिंसेच्या साक्षात्काराने तो दुप्पट उत्साहाने अहिंसेवर भाषण देऊ लागला असता. त्याच्या शरीराची अशी दयनीय, शोचनीय अवस्था झाली नसती. परंतु याऐवजी तो नातेवाईकांच्या हत्येच्या विचाराने, त्यांच्यावरील मायेने मोहग्रस्त झाला आहे. त्याचे म्हणणे स्पष्ट आहे की नातेवाईकांना ठार मारून असे राज्य मिळवण्यात काहीही स्वारस्य नाही. या अशा विचाराने तो इतका गांगरून गेला आहे की हे युद्ध करायची वेळ कशामुळे आली त्या मूळ मुद्द्याचा त्याला विसर पडला आहे. त्याच्या हक्काचं राज्य त्याला नाकारण्यात आलं आहे. युद्ध टाळण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ झाले आहेत. द्यूतामध्ये युधिष्ठिराला कपटाने हरवून पांडवांना वनवास भोगायला लागला. या वनवासात कौरव बंधूंची कधीही त्यांनी साधी चौकशी केली नाही. उलट वेळोवेळी त्यांना त्रास देण्याचा, त्यांचा उपहास करण्याचाच प्रयत्न केला. द्रौपदीची भर सभेत विटंबना केली. लहानपणापासून पांडवांना मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. कौरवांच्या पापाचे पाढे अर्जुन या स्वजनांच्या मोहाने विसरला आहे. तेव्हा त्याचा आजार हिंसा नसून मोह हाच आहे. हरिओम.